भारद्वाजजी, तुम्हाला जसा मनामध्ये प्रश्न पडलाय असाच प्रश्न एकदा भवानी मातेला पडला होता. भवानी मातेला म्हणजे कोण? पार्वती आई, सती माता. भगवान शंकराची पत्नी एकच नाही, अनेक नाव आहेत. सती मातेला प्रश्न पडला. सती मातेला इच्छा झाली रामकथा ऐकण्याची. आणि त्यावेळी जे युग चालू होतं त्या युगाला नाव होतं. किती युग झाले आजपर्यंत? किती युग झाले? चौथं युग चालू आहे. त्रेता युगामध्ये तुलसीदासजी गोड वर्णन करतात. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभू गए कुंभज ऋषी पायी, संग सती जग जननी भवानी. ही भाषा जी ग्रंथाची आहे का, मी काल सांगितलं कोणत्या भाषेमध्ये ग्रंथ आहे हा? अवधी भाषेमध्ये. संस्कृत ही नाही, बरोबर हिंदी बी नाही. त्याच्यामुळे ही भाषा जी ग्रंथकर्त्याची आहे तेवढी समजणार नाही. जरी नाही समजली पण ऐकायला एवढे दोहे आणि ह्या चौपाया एवढ्या गोड आहेत त्या ग्रंथाच्या, फार गोड आहेत. एक बार त्रेता जुग माही, कोणतं युग चालू होतं? त्रेता युग. शंभू गए कुंभज ऋषी पाये, कुंभज ऋषी, कुंभज नावाच्या ऋषीकडं, अगस्ती ऋषीकडं, अगस्ती ऋषीलाच कुंभज ऋषी म्हटलेलं आहे. त्या अगस्ती ऋषीकडं शंकर गेले आणि संग सती जग जननी भवानी. संग कोण होतं? संग सती. म्हणजे कथा ऐकायला जाताना शंकरानं कोणाला नेलं होतं? सतीला. आजकाल कीर्तनकार महाराज लोक, कथाकार लोक सांगतात कथेला दोघायनं येत जा. दोघायनं म्हणजे वाटत जे भेटेल त्याला कोणाला धरून आणायचं का, शेजारणीला आणायचं का? नाही, पती पत्नी दोघांना कथा ऐकली पाहिजे. हा नियम आजचा नाहीये, हा नियम तेव्हा भगवान शंकरानं सांगितलेला आहे. पत्नीला सोबत घेऊन चला, किंवा बायकोनं नवऱ्याला सोबत आणायचं असते. आज जेवढ्या सती माता आहेत इथं, आज जेवढ्या सती आहेत तेवढ्याला विनंती, उद्या आपल्या आपल्या शंकराला घेऊन या. आणि जिथं आता जितके शंकरराव आहेत इथं तेवढ्या शंकररावला विनंती, हो आपल्या आपल्या सती मातेला घेऊन या. पहा, सांगून ऐकलं तर ऐकत तर नाहीत, बरोबर आहे ना? माना हलवायले म्हणजे चांगले अनुभव दिसायले का? कशामुळं? मी आधाराशिवाय बोलत नाही, प्रमाणाशिवाय बोलत नाही. जेव्हा पती काही पुण्य करतो, ते पुण्य जे आहे ते पत्नीला अर्ध आपोआप जाते, आपोआप, काही न करता. आणि जे पत्नी पुण्य करते ते पतीला येत नाही. कसं? 8 दिवस बेजार होते मालक सत्यनारायणाची तयारी करायसाठी. घरी सत्यनारायणाची पूजा असावं, मालकाची बेजारी असती. महिला मंडळीची फक्त त्याच दिवशी असती, सत्यनारायणाच्या दिवशी स्वयंपाक करायचा आणि आलेल्या ब्राह्मणाला कोणाला जेवू घालायचं, बस एवढं. पण 8 दिवसापासून मालकाच्या माग जळतट फोडून ठेवायचं, किराणा बाजार आणून ठेवायचा. सत्यनारायणाच्या दिवशी किंवा अगोदरच्या दिवशी केळीचे खांब आणायचे, आंब्याचे डहाळे आणायचे, नारळ आणायचा, कलशाचा तांब्या धुवून ठेवायचा, तांदूळ पूजेची सगळी तयारी करायची. आणि बस सत्यनारायणाच्या दिवशी चांगला पितांबर नेसून अशी बाई बाजूला बसती, बायको. मालक असे आणि बामन असा. बस बामन म्हणते मालकाला, बाई नुसती अशी बसलेली आहे बाजूला बायको. आणि मालकाला सांगते बामन, हा लावा डोळ्याला पाणी, म्हणा मम आत्मना श्रुती वेदोक्त पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ. मावशी काय बघायले, हात धरून तसे लावा मालकाच्या हाताला हात. मालकाच्या हाताला हात म्हणजे असा बायकोनं मालकाच्या हाताला हात लावला की सत्यनारायणाचा अर्ध पुण्य वडते तिकडे ते हात, अर्ध पुण्य. पण बायकोनं केलेलं पुण्य नवऱ्याला नाही येत. बायकोनं जे पाप केलं ते नवऱ्याला भोगावं लागतं, अर्ध. नवऱ्याचं पाप बायकोला जात नाही, पण बायकोचं पाप मात्र नवऱ्याला भोगावं लागतं. मी नाही सांगत, हो नामदेव महाराजांनी सांगितलं, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं, देशानं जे पाप केलंय ते राजाला भोगावं लागतं. आणि राजयाचे सर्व पुरोहिता, राजानं जे पाप केलं ते पुरोहिता म्हणजे त्याचा जो कोणी गुरु आहे, मार्गदर्शन करणारा पुरोहित आहे, त्याला भोगावं लागतं. शिष्य केले पाप भोगावे गुरुने.
शिष्याच्या हाताने जर एखादं पाप झालं तर ते गुरुला भोगावं लागतं. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. स्त्रीनं जे पाप केलंय ते पुरुषाला भोगावं लागतं. म्हणून तुम्ही जरी इथं येऊन, शंकरराव जरी इथं कथेला येऊन बसले आणि घरी जर मालकीन टीव्हीवर सैराट पिक्चर पाहत असेल तर ते मग सैराट पाप कुठे येणार आहे? तुमच्या हिशाला. मग त्याच्यासाठी हातपाय जोडून का होईना आणा ना कथेत, बरोबर? विनाकारण पुरुष मंडळीला स्त्रीचं पाप भोगावं लागतं आणि पुण्य पुरुषाचं स्त्रीला येतं. म्हणून तुम्ही तुमचं दीडपट वाढायलंय ना, तुमचं तर तुम्हाला येते, मालकानं ऐकलं की ते बी तुम्हाला येते, मग उद्या मालकाला बी घेऊन या. त्यासाठी संग सती जग जननी भवानी, शंकर आणि पार्वती कोणत्या ऋषीकडे निघालेत कथा ऐकण्यासाठी? कुंभज ऋषीकडे, म्हणजेच अगस्ती ऋषीकडे निघालेले आहेत. आणि दोघही कुठं आलेले आहेत? अनकाई नावाच्या किल्ल्याजवळ. अनकाई नावाचा किल्ला जो मनमाड नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या अनकाई किल्ल्यावर आलेले. तिथं अगस्ती ऋषींचा आश्रम आहे, अगस्ती ऋषींचा. त्या अगस्ती ऋषींच्या आश्रमावर आले आणि आल्याच्या नंतर शंकर स्वतः आपल्या आश्रमात आले असं पाहिलं अगस्ती ऋषीनं. आणि अगस्ती ऋषीनं आल्या आल्या शंकराचे पाय धुतले, फुलं वाहिली आणि नमस्कार केला. कोण केला? अगस्ती ऋषीनं. कथा ऐकण्यासाठी अगस्ती ऋषीकडे आले आणि त्याचेच पाय अगस्ती ऋषीनं धुतले. आता मी जर इथं बसलोय आणि तुम्ही कथा ऐकायला आले आणि मी जर तुमचे पाय धुवू लागलो, तुमच्याच पाया पडू लागलो, काय मनात संशय येईल? आपण कथायला ऐकायला या बाबाकडे आलो आणि हेच बाबा आपले पाय धुवून पाणी प्यायलाय, हे काय कथा सांगणार आहे? असाच संशय सती मातेच्या मनामध्ये आला. आपण ज्या बाबाकडे कथा ऐकायसाठी आलो, अगस्ती ऋषीकडे, तेच बाबा आपल्या नवऱ्याचे पाय धुते, मग हे काय कथा सांगणार आहे? असाच मनामध्ये संशय आला. मनामध्ये संशय येऊ नये. कोणताही माणसामध्ये मनामध्ये पूर्वाग्रह, दुराग्रह ज्याला म्हणतो, तो दुराग्रह असू नये. पूर्वाग्रह, दुराग्रह, आग्रह मुक्त चित्त. आग्रह, मी काय म्हणतोय, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. आग्रह मुक्त चित्त ही परमार्थाची पहिली पायरी आहे. मनामध्ये कोणताही संशय नसावा, कोणताही दुराग्रह, पूर्वाग्रह नसावा. म्हणजे आता फार संशय असतात. महादेवाला 5 अभिषेक केले की मनोइच्छित फळ मिळते. आता पहिला झालाय, दुसरा झालाय, तिसरा झालाय, मग आता काय होते की म्हणल्यावर त्याचं फळ मिळेल का? आपण आपल्या निर्णयावर आपली श्रद्धा, विश्वास ठाम असला पाहिजे, फळ मिळणारच. मग त्याच्यासाठी जर अगोदरच आपल्या याच्या डोक्यामध्ये, त्याला काय म्हणतात, कुतर्क जर असतील तर त्याचं फळ मिळेल का? तसाच कुतर्क सतीच्या मनामध्ये आला. ज्या बाबाकडे, ज्या महाराजाकडे आपण कथा ऐकायला आलो, तेच महाराज आपल्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी प्यायला म्हणल्यावर हे आपल्याला काय कथा सांगणार आहे? अगस्ती ऋषीनं कथा सांगितली, पण सतीचं चित्त कथेमध्ये लागलं नाही, कारण तिच्या मनामध्ये पूर्वाग्रह होता. बस सतीनं कथा ऐकली पण चित्त नव्हतं. आणि कथा संपली. दोघांनी एकमेकाला वंदन केलं. महादेवानं अगस्ती ऋषीला, अगस्तीनं महादेवाला, आणि तिथून निरोप घेतला. आणि सती माता, शंकरजी जायला निघाले. आकाश मार्गाने जात आहे. आकाश मार्गाने जात असताना एके ठिकाणी, मी सांगितलं कोणता काळ चालू होता? त्रेतायुग चालू होतं. त्रेतायुग म्हणजे राम अवतार चालू होता. त्यावेळेला रामाचा जन्म झालेला होता, लग्न झालेलं होतं, वनवास झालेला होता. आणि सीतामाईला त्यावेळेला रावणानं चोरून नेलेलं होतं. आणि सीतामाईच्या शोधासाठी राम आणि लक्ष्मण भैया वनामध्ये फिरत होते, जंगलामध्ये फिरत होते. झाडांना, वेलींना राम प्रभू विचारत होते, अरे हे वृक्षांनो, हे वेलींनो, सांगा माझी सीता पाहिली का? जो कोणी जंगली पशु पक्षी प्राणी जे कोणी रस्त्यात भेटल त्याला राम प्रभू वेड्यासारखं होऊन वेड होऊन नाही बरं का, वेड्यासारखं होऊन त्या पशु पक्ष्यांना, अरे हे प्राण्यांनो, हे वृक्षांनो, वेलींनो, सांगा माझी सीता पाहिली का? लक्ष्मण भैया विचारतायत, माझी वहिनी, माझी सीतामाई वहिनी कोणी पाहिली का सांगा. वरतून आकाश मार्गाने जाताना भगवान शंकर आणि सती जात आहेत आणि शंकरांनी तो प्रकार पाहिला, देवाची लीला पाहिली. आहा, काय प्रभू लीला करतायत माझे, बस धन्य है प्रभू आप, धन्य है प्रभू आप, धन्य है प्रभू आप, असं म्हटले. आणि शंकरजीच्या डोळ्याला अश्रू धरा लागले. माझ्या प्रभूची किती गोड लीला आहे. सतीनं पाहिलं
मालकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि जय हो, काय जय हो जय हो म्हणायले. सतीने विचारलं, मालक काय कोणाचं जय हो म्हणायले, कशामुळे डोळ्यामध्ये पाणी? म्हणले, सती तुला नाही कळणार. म्हणले, मला नाही कळणार, मी काय वेडी आहे का? सांगा म्हणले, काय तुमच्या मनामध्ये चालू? म्हणले, अगं माझ्या देवानं किती गोड अवतार धारण केलाय, पाय खाली किती गोड लीला करतायत त्या दंडकारण्यामध्ये. दंडकारण्य म्हणजे हा दंडकारण्याचा इकडचा भाग, हे सोलापूर जिल्ह्याकडचा. दंडकारण्यामध्ये पहा म्हणले, किती गोड लीला करतायत. म्हणले, काय करतायत? ते राम प्रभू आणि लक्ष्मण भैया सीतामाईच्या शोधासाठी फिरतायत. राम राम जे म्हणता तुम्ही, तो ब्रह्मरूपी राम हाच आहे का? आपला विषय कुठून चालू होता? भारद्वाज आणि याज्ञवल्क्याचा संवाद, आणि आता सती आणि शंकराचा संवाद. जसा संशय भारद्वाजांच्या मनामध्ये आहे, तसाच संशय सतीला आलेला आहे. ब्रह्मराम म्हणतायत, तो ब्रह्मरूपी राम हाच का? शंकरजी म्हणले, हो. मग जर राम हा ब्रह्म असेल, तर ब्रह्माच्या मनामध्ये, ब्रह्मरूपी असलेल्या रामाच्या मनामध्ये वियोग कसला सीतेचा? जर राम स्वतः ब्रह्म असेल, तर त्या ब्रह्माला का माहित नाही की रावणानं सीता नेली म्हणून? वेड्यासारखा झाडाला आणि वेलींना कशाला विचारतोय? अगं हाच राम ब्रह्म आहे. मला पटत नाही. बायकायला नवऱ्याचं तव्हाय पटत नव्हतं, आणि आताही नवऱ्यानं सांगितलं की विश्वास बसत नाही. शंकरानं डोकं आपटून सांगितलं, अगं बाई हाच राम आहे, मी ज्याचं रात्रंदिवस भजन करतो तो हाच राम आहे. सती म्हणली, मला मान्य नाही, पटत नाही, मला पटत नाही. शेजारणीनं सांगितलं काही येऊन तर तिच्यावर विश्वास बसते, पण नवऱ्यानं सांगितल्यावर बसते का? पहा कशा मना हलवली. शेजारणीनं सांगितलं की विश्वास बसते, पण नवऱ्यानं किती डोकं फोडून सांगू दे एखादी गोष्ट, विश्वास बसत नाही. सतीचा बसला नाही तर तुम्ही काय? म्हणले, मला पटत नाही. म्हणले, परीक्षा घे. बस ठीक आहे म्हणले, परीक्षा घेते. बस महादेवजी आपले बसले, एका मोठा वडाचं झाड पाहिलं, तू जाय बाई म्हणले, तुला जे काय करायचं ते कर. बायका नवऱ्याकडून ते करून घेतातच त्याच्या जे मनात येते. एक मालक असा 4 माणसं गल्लीमध्ये उभे रस्त्यावर दारात, आणि मोठमोठ्या बढाया सांगायला, काल 2 खताचे पोते एकदाच उचलले म्हणलं, दोन्ही हातानं. लय ताकद मजबूत. 2 खताचे पोते दोन्ही हाताने एकदाच उचलले, 50-50 किलोची. मोठमोठ्यानं सांगायला. बायकोनं असं दरवाजातून पाहिलं, बरं लय गप्पा मारायला का? ठीक आहे, थांब, तुझी जिरो होती म्हणली. बस बायकोनं आवाज दिला, काय नुसतं एका बोटानं असं. बस हे पळतच आलं घरात. म्हणली, काय काय काम आहे? काहीच नाही म्हणली, नुसती या बोटातली किती ताकद आहे तपासून पाहत होती. एका बोटात, याच्या दोन्ही हातात जेवढी ताकद नाही तेवढी तिच्या एका बोटात असते. बोटात नुसतं असं केलं की पळतच येते. सतीचा विश्वास बसला नाही. सती निघाली परीक्षा घेण्यासाठी रामप्रभूची. पण आता रामप्रभू असे समोर दिसतायत, पण परीक्षा घ्यायची तर नेमकं करायचं काय करायचं? डोक्यामध्ये विचार आला, हे येडा बाबा आपल्या बायकोला शोधायला म्हणले, राम आपण याच्या बायकोचंच रूप घेतलं तर? सीतेचं रूप धारण केलं आणि सती माता रामप्रभूच्या पुढे आली. रामप्रभूच्या, बस रामप्रभूनं आल्याबरोबर फक्त एकच नजर पाहिलं, एकच नजर सतीकडं, त्या सीतेच्या रूपामध्ये आलेल्या एकच नजर पाहिलं, आणि चरणाकडे दृष्टी लावली, पायाकडे पाहिलं, आणि हात जोडले. हात जोडले. लक्ष्मणानेही हात जोडले, आणि काहीच म्हणले नाही. सतीही म्हणले नाही, सीताही म्हणले नाही. बस एवढंच विचारलं, मेरे पिताजी कैलाशपती कहाँ है? माझे वडील, माझे बाबा, मी ज्यांना जगाचा बाप आणि माझे आराध्य मानतो असे कैलासपती शंकर कुठे आहेत? असं म्हटल्याबरोबर बस सतीच्या मनामध्ये जी शंका होती ती दूर झाली, आणि स्वतःला लाज वाटली. मी या रामावर संशय घेतला, खरंच सगळंच कळतंय की याला हेच ब्रह्म आहे. बस डोळे बंद केले सतीनं. डोळे बंद केल्याबरोबर डोळ्यासमोर चित्र, राम, लक्ष्मण भैया, सीता, हनुमंतजी, सगळं राम राज्याभिषेकाची झाकी डोळ्यासमोर. डोळे बंद केल्याबरोबर डोळे उघडले तर पुन्हा वनामध्ये राम दिसतोय. सीतामाई, सीता सीता सीता, कुठे माझी सीता? पुन्हा डोळे बंद केले, भगवान शंकराकडे जायला निघाली, आणि गेल्याच्या नंतर शंकरजीच्या जवळ आल्याच्या नंतर सतीला विचारलं, आलीस का? हो आली. घेतली का परीक्षा? म्हणले, मी का परीक्षा घ्यायला गेली होती का? खोटं बोलायला बायका नंबर 1. हो,
आहेत का तुझ्याकडे काय 5-50? माझ्याकडे काहाचे पैसे आले? आणि तिकडे डाळीचे डबे भरू ठेवलेले राहतात. मला सांगण्याचा भाव काय असतो, बायका लगेच नवऱ्यासमोर खोटं बोलतात. मला बाकीचे डबे किती भरलेले डाळीचे पैशाने ते माहित नाही. बरोबर आहे. आलीस का परीक्षा घेऊन? म्हणले मी परीक्षा घ्यायला गेलेच नव्हते. म्हणले मला सांगून गेली होती ना? म्हणले हो, घेतली परीक्षा. काय परीक्षा घेतली? म्हणले मी सीतेचं रूप धारण केलं होतं. सीतेचं रूप म्हणल्या बरोबर शंकरजीनं हात जोडले सती पुढं. कारण सीता, मी सीतेला आई मानतो. आई, सीतेला काय मानतो? आई मानतो. मनातल्या मनामध्ये निघालेले आहेत आता कैलासाकडे जाण्यासाठी. आणि कैलासाकडे जाण्यासाठी निघाले असताना मनातल्या मनात विचार केला, ज्या स्त्रीला प्रभू रामचंद्राला आणि सीतामाईला मी आई आणि बाबा मानतो, ज्या सीतेला मी माता मानतो, त्या मातेचं रूप जर सतीनं घेतलं असेल, एका क्षणासाठी का होईना जी सीता झालेली आहे, मी आता तिला पत्नी मानणार नाही. बस जोपर्यंत सती या देहामध्ये आहे, सतीच्या देहामध्ये, तोपर्यंत सतीचा आणि माझा पत्नीत्वाचा संबंध संपला. आज मी प्रतिज्ञा करतोय. प्रतिज्ञा केली शंकरानं मनातले मनात. पण आकाशवाणी झाली, धन्य है शिवजी आप, धन्य है शिवजी आप जैसा प्रतिज्ञा करने वाला कोई ये तीनों लोकों में नहीं है. बस प्रतिज्ञा केली आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी ऐकल्या बरोबर सतीनं विचारलं, मालक तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालू असते? मगाशी तरी तुम्ही रडतच होते, एकदा हसतच होते, आता पुन्हा प्रतिज्ञा काय केली की आकाशवाणी धन्य धन्य म्हणायली? काय प्रकारे? शिवजीनं म्हणून सांगितलं, तुला कळणार नाही सती, चल मुकाट्यानं. गेले आणि कैलासावर गेल्याच्या नंतर 72,000 वर्ष ध्यान लावलं. ध्यान. तुम्ही म्हणाल 72,000 महाराज असं सांगताय जसे की 15 मिनिटं सांगायले? कारण तेव्हाचं आयुष्यच होतं. त्रेतायुगाचं आयुष्यमान, द्वापार युगाचं, कलियुगाचं वेगळं, कारण तेव्हाचा काळ वेगळा होता. अनेक वर्ष साधनेमध्ये लीन आहेत. आणि एके दिवशी मग साधनेतून बाहेर आल्याच्या नंतर, तपातून बाहेर आल्याच्या नंतर सती जवळ येऊन बसायला लागली. जे डाव्या बाजूला आसन टाकलेलं होतं सतीचं, बस शंकरानं म्हणले, तुझा माझा बायकोचा नवऱ्याचा संबंध राहिलेला नाही. तिचं जे आसन होतं डाव्या बाजूचं ते उचललं आणि असं पुढे ठेवलं. सतीनं तेव्हा ओळखलं, माझा पत्नीत्वाचा अधिकार संपलेला आहे. काहीच बोलायचं नसतं. काही वेळेला काही गोष्टी आपल्या कर्मातून दाखवून द्यायच्या असतात. प्रत्येक गोष्टीला बोलून दुखवायचं नसतं, ओळखायचं असते. सतीनं त्यावेळेला ओळखून घेतलं, माझा पत्नीत्वाचा अधिकार संपलेला आहे. हळूहळू दिवसामागून दिवस जात आहेत. आणि मग इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत दिवसामागून दिवस जात आहेत. पुढील कथा ऐकण्यापूर्वी आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. माऊल्यांना विनंती, भजन चालू झालं. भजन मध्ये कशासाठी असते? काही जणाला जांभळ्या येतात, नाश्ता झालेला असते पोटभर सकाळी, ते झोप घालवण्यासाठी. पहा, झोपेला एक ते वरदानच आहे. कथेच्या समयी ज्याच्या मनामध्ये आळस आहे त्याच्या डोक्यावर जाऊन बस झोपेनं जागा विचारली होती. त्याच्यासाठी ती झोप आपल्या जवळ येऊ नये आणि कथेशी एकरूपता साधता यावी यासाठी हे भजन असतं. म्हणून सर्वांनी टाळी वाजवायला हायगाय करायची नाही, टाळी वाजवायला. हो, आता गोड कथा आहे, पण मला एक प्रश्न आहे. कारण कसं झालंय, आमची जी सवय आहे माझी 12 ते 4, 12 ते 5, मग 5 घंटे 4 घंटे, काही एकदा सुरू झालं की मग ताणत नाही. पण आता इथं माझ्या समोर असा प्रश्न आहे, आता पुढची जी कथा सांगायची आहे मला, दक्ष प्रजापती, सतीनं आत्मदाह का केला, ती जर कथा सुरू केली तर ती 1 घंटा चालते. मग आता वाजलेत 10:30 पावणे 11. मग आता बंद करावं तर तुम्हाला वाटेल महाराजांनी लवकर बंद केली, आणि ती जर कथा चालू करावं तर ती कथा 12 पर्यंत बी चालते, 12:30 पर्यंत बी चालते. ते आता मला प्रश्न आहे, ती सांगून अर्ध्यातच बंद करावं काय की? बरोबर. पण तो जो भाव मला निर्माण करायचा असतो, हृदयाला किती पाषाण हृदयी माणूस असला ते आपल्या कथेमध्ये अक्षरशः त्याला अश्रुधारा लागतात, म्हणजे लागतात. एवढं मात्र मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, रडलाच पाहिजे तो माणूस, अशी भावविव्हार करणारी कथा आहे. लक्षपूर्वक ऐका. हो,
दक्ष नावाचा प्रजापती आहे, दक्ष नावाचा प्रजापती. तुम्ही ही कथा कदाचित भागवतामध्ये कधी ऐकली असेल. त्या दक्षाला हो कोणाला किती मुली होत्या आणि त्याच्यातली कोणती मुलगी या दक्षाला दिली होती एकदा सांगता का मला? स्वयंभू मनू. आणि त्या स्वयंभू मनूला 5 मुलं झाले होते, 2 मुलं आणि 3 मुली. बरोबर आहे बाबा? आकुती देव होती प्रसूती आणि मुलांचे नाव होते उत्तानपाद आणि प्रियव्रत. असे 5 भावंड झाले होते. आता तुम्ही म्हणाल महाराजांना भागवतच मधात सांगितलं नाही. दक्षाची पत्नी कोण ते मला सांगायचंय. त्या 3 मुलीपैकी एक दक्षाला दिली होती आणि दक्ष प्रजापतीला नंतर 16 मुली झाल्या होत्या. तुम्ही म्हणाल पहिले कोणाला 100 मुलं, कोणाला 1000 मुलं, हो सगराला तर 10,000 मुलं. सगर नावाचा राजा. असे हजारानं मुलं व्हायचे, शेकड्यानं मुलं व्हायचे. आताच्या मागच्या काही वर्षापर्यंत 10-10, 15-15 मुलं आज आमच्या पिढ्यामध्ये, आपल्या जुन्या 1-2 पिढ्यामध्ये झालेले. या सरकारनं आपल्यावर हे बंधनं टाकले हो. अजूनही काही लोकांना मोकाट सोडलेले, मोकाट. पण तुमच्या आमच्यावरच का? या गोष्टीचा पण विचार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठीच ही धर्मसभा आहे. तुम्हाला आम्हाला 2 वर आणून ठेवलं आणि त्यांचा जन्मदर 10 पटीनं चालू आहे. तुमच्या घरामध्ये जर 2 लेकरं वर्षाला 2 होतात, त्यांच्या घरामध्ये वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 10 होतात. एक दिवस सगळ्याची सुंथा होईल आपली. कमरेला करदोडा कोणी बांधू देणार नाही. जरा विचार, या गोष्टीचा देखील विचार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठीच ही धर्मसभा, हा धर्म मंडप आहे. फक्त ग्रंथातल्याच गोष्टी सांगण्यासाठी आपण एकत्रित यायचं नाहीये. या गोष्टी सुद्धा या रामनवमीच्या आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने या गोष्टीचा देखील विचार व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? चला, दक्ष नावाचा प्रजापती आणि त्या दक्षाला प्रजापती पद मिळालं. प्रजापती पद. प्रजापती हे नाव नाही, प्रजापती हे काय आहे? पदवी आहे, पदवी. त्याचं नाव आहे दक्ष. दक्षाला प्रजापती नावाचं पद मिळालं आणि माणसाला पद मिळालं की मग त्या पदाचा अहंकार येतो. पद आणि मद याच्यामध्ये जास्त अंतर नाही. मद म्हणजे काय? अहंकार, अभिमान. पद आणि मद फक्त एका शून्याचा फरक आहे, एका शून्याचा. तर लेकराला बसवा खाली, बसवा खाली. कसं होते? बसा सगळे लेकर, बसा सगळे. तुमचं एक उभं राहते आणि बाकीच्या 4 महिला मंडळीचं लक्ष मग ते वेधून घेते. लेकर दिसायला गोंडस असतात आणि अशा काहीतरी खोड्या करतात, लीला करतात, ते माणसाचं आपोआपच लक्ष तिकडे जाते. हा, चला. पद आणि मद यामध्ये फक्त एका शून्याचं फरक, शून्याचं अंतर आहे, शून्याचं. प ला जर म करायचं असेल तर काय करावं लागेल सांगा? तुम्ही सगळे शाळेत जातात ना? हा. प ला जर म करायचं असेल तर काय करावं लागेल? एक शून्य घ्यायचा आणि ते कुठं लावायचा? प च्या एका कोपऱ्यामध्ये लावायचा. बस. प ला शून्य लावला की त्याचा म होतो, म्हणजे पद आलं की मद येतो, म्हणजे अहंकार येतो. तो अहंकार, तो शून्य म्हणजे काय आहे? अहंकार आहे, अहंकार. माणसामध्ये अहंकार आला की मद येतो, मद, मस्ती येते. आणि त्या अहंकाराच्या पायी माणूस मग लहान कळत नाही, मोठा कळत नाही. त्या अहंकारामुळेच आज समाजामध्ये जी दरी निर्माण होते, त्या अहंकारामुळेच निर्माण होते. दरी दरी दरी. पद मिळालं आणि त्या अहंकार त्याच्या डोक्यात चढला, डोक्यात चढला. सगळ्या देवी देवतांना एक दिवस सभा भरवली त्याच्या सत्कारासाठी. कोणाच्या? सांगत चला, मधुकर महाराजाच्या. दक्षाच्या सत्कारासाठी एक सभा ठेवली. सगळे देवी देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, ढोल नगाडे वाजायला लागले. बस, प्रजापती महाराज की जय, प्रजापती महाराज की जय. सगळीकडे जयघोष चालू. आसनं टाकलेले, खुर्च्या टाकलेले. पहिल्या लाईन मध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माजी, शंकरजी आणि नारायण भगवंत पहिल्या लाईन मध्ये बसले. पहिल्या लाईन मध्ये बसले. पाठीमाग सगळ्या देवी देवता बसलेल्या आहेत. दक्ष महाराज असं छाती फुगून चालत चालत यायला, छाती फुगून. चालण्याची लय आईट असती या लोकांची. राजकारणी, काही नोकरी धंदेवाले, कारण गुरुमी असती पैशाची. चालत चालत आला, सगळेजण उठून उभं राहिले. सगळेजण. कोणी मोठा माणूस आला की त्याच्या आदरासाठी, सन्मानासाठी उठून उभं राहायचं असते. उठून उभं राहिले सगळे. पण पहिल्या लाईन मध्ये जे 3 जण होते ते 3 जण उठले नाही. पहिल्या लाईन मध्ये होते ब्रह्माजी,
भगवान शंकर आणि नारायण भगवंत तिघ जण उठले नाही. आल्या आल्या ज्याच्या डोक्यामध्ये असा खोटा अहंकार भरलेला असते काय ते काय पाहते.